नमस्कार सर्वांना. चला मंडळी, आज करूया आपण मस्त असं फिश फ्राय. तर इथे मी सुरमई घेतलेली आहे. अर्धा किलो सुरमई आहे. ही स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्यावर इथे आपण अर्धा लिंबू छान असं पिळून घ्यायचं आहे. लिंबू छान असं फिशला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे 1 टेबलस्पून आपण लसूण अद्रकची पेस्ट वापरून घ्यायची आहे. तर लसूण अद्रकची पेस्टसुद्धा आपण फिशला छान मॅरिनेट करून घेऊया आणि असं मॅरिनेट करून आपण एक 10 मिनिटभर ठेवून द्यायचं आहे. तर असं मॅरिनेट केलेली फिश एकदम छान लागते टेस्टला. अजिबात तिचा वास येत नाही खाताना आणि टेस्टसुद्धा एकदम उत्तम लागते. तर व्यवस्थित असं लसूण अद्रक आणि लिंबू आपण मिक्स करून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मी इथे फिशचा मसाला काढून घेत आहे. तर 4 टेबलस्पून एवढा आपण हा जाड रवा घेतलेला आहे. बारीक रवा वापरला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे आपण 1 टीस्पून एवढी हळद घालूया. 1 टेबलस्पून लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर एवढाच मसाला आपल्याला फिश फ्रायला लागणार आहे. जास्तीचं कोणतंही साहित्य इथे लागणार नाही आणि एवढ्याच मसाल्यामध्ये अगदी फिश एकदम छान मस्त टेस्टी आणि क्रिस्पीसुद्धा होते. तर मी हा मसाला तयार करून घेतला आणि तव्यावरती भाकरीसुद्धा करून घेतल्या. जोपर्यंत आपले 10 मिनिटभर फिश मॅरिनेट होत होते तोपर्यंत इकडे भाकरी करून घेतली आणि या गरम तव्यावरच लगेचच तेल घालून घेतलेलं आहे. तर 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे. छान आपला तवा गरम आहे आणि तेलसुद्धा लगेचच गरम झालेलं आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही फिश फ्राय करून घ्यायची आहे. तर फिशला असा दोन्ही बाजूने छान रवा मस्त लावून घ्यायचा आहे आणि आपण फिश फ्राय करायला ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटभर आपण एक बाजू व्यवस्थित फिशची फ्राय करून घ्यायची आहे आणि 10 मिनिटानंतर आपण फिशला पलटी करून दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित लाल होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. अजिबात मध्ये हलवायचं नाही. एक बाजू व्यवस्थित 10 मिनिट भाजून घ्यायची आहे. एकदम छान. त्यामुळे आपला रवा व्यवस्थित चिकटला जातो. अजिबात रवा निघत नाही फिशचा आणि एकदम फिशसुद्धा छान अशी क्रिस्पी होते. तर अशा पद्धतीने आपण 10 मिनिटाने पलटी करून घेतलेला आहे. तर 10 मिनिट आपण दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर अशा पद्धतीने लाल एकदम मस्त आपला फिश फ्राय झालेला आहे. तर एकदम टेस्टी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा फिश फ्राय करून नक्की खा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.